आगामी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यांवर सकल ओबीसी महामोर्चाने केंद्र सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। तर 1931 नंतर स्वतंत्र आणि अचूक जातीनिहाय जनगणना झालेली नसल्याचा दावा महामोर्चाने केला आहे। आगामी जनगणनेत ओपन एंडेड पद्धतीऐवजी ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम देण्याची मागणी करण्यात आली आहे। 2011च्या सामाजिक आर्थिक जात जनगणनेतील चुका पुन्हा होण्याची भीतीही महामोर्चाने व्यक्त केली आहे। तर ओबीसींना स्वतंत्र स्थान न दिल्यास 1 सप्टेंबर पासून देशव्यापी महाआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। उमेश कोळाम यांनी ओबीसीची खरी लोकसंख्या लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील केलाय। आंदोलनाच्या तयारीसाठी विविध टप्प्यात बैठका आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार असेही आंदोलकांनी सांगितले आहे। आणि जनगणनेमध्ये पुन्हा एकदा ओबीसींना फसवलेलं आहे। जनगणनेचा सेकंड टप्पा, दुसऱ्या टप्प्याचा राजपत्र निघालेला आहे। तो राजपत्र पहाडी क्षेत्रांसाठी आहे। त्या पहाडी क्षेत्राच्या राजपत्रामध्ये प्रामुख्याने नमूद केलेलं आहे की ही जनगणना घर घर जाकर जनसंख्या गणना होईल। त्यामध्ये कुठेही ओबीसीचा स्वतंत्र कॉलम किंवा जातीने जनगणना होईल असं दिसत नाही। परंतु आम्ही काही सोर्सेसकडून माहिती घेतली, त्यामध्ये आम्हाला असं कळलेलं आहे की ड्रॉपडाऊन मेनू जातीने जनगणनेसाठी हा फक्त SC आणि ST येणार आहे। ओबीसीसाठी असा कुठलाही मेनू राहणार नाही। त्यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन विचारला जाईल। जो ओबीसीचा कोणी माणूस असेल त्याला विचारला जाईल तुमची जात काय, असं ओपन इतकं ठेवलेलं आहे। आणि जी राज्याची लिस्ट आहे की केंद्राची लिस्ट आहे अशा प्रकारची कुठलीही जात त्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये नसणार। ड्रॉपडाऊन मेनू ओबीसीला नसणार। याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा 2011 सारखी जनगणना होईल आणि त्या जनगणनेमध्ये 46.6 लाख इतकी त्रुटी आल्या होत्या। अशाच प्रकारच्या त्रुटी या जनगणनेत सुद्धा येतील आणि ही जनगणना सुद्धा फसवी ठरेल। म्हणून आमच्या प्रामुख्याने केंद्र सरकारला विनंती आहे की केंद्र सरकारने यामध्ये ओबीसीचा सुद्धा ड्रॉपडाऊन मेनू द्यावा आणि ओबीसी सुद्धा स्वतंत्र जातीने जनगणना करावी। माननीय मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा याकडे विशेष लक्ष देण्यासाठी त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी सुद्धा प्रयत्न करेल। म्हणजे माननीय फडणवीस साहेब सुद्धा इथे प्रयत्न करणार आहेत। तर आम्हाला पुन्हा त्यांच्याकडे विनंती आहे की हा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा आहे। हा आमच्यासाठी मृत्यूचा ठरणार आहे। म्हणजे 1 मार्चला ही जनगणना संपणार आहे। 1 फेब्रुवारीपासून आमची जनगणना सुरू होईल। तर 1 मार्च आमच्यासाठी मृत्यू डेट ठरू नये, कारण त्यानंतर 10 वर्षानंतर जनगणना होईल। म्हणजे 10 वर्षापर्यंत जनगणना होणार नाही। म्हणून आम्हाला जर आमचे हक्क अधिकार द्यायचे असतील केंद्र सरकारला तर नक्कीच त्यांनी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलम दिला पाहिजे। अन्यथा आम्ही 1 सप्टेंबरपासून महाआंदोलनाची तयारी करतोय। आत्ताच आम्ही ओबीसींची मंडल यात्रा काढली। 11 जिल्ह्यांमध्ये जाऊन 7 दिवस आम्ही जनजागरण केलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये 22 आणि 23 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये जाती आणि इतर ओबीसी संघटनांच्या बैठका होत आहेत, विभागीय बैठका होत आहेत। आणि 29 आणि 30 ऑगस्टला दिल्ली आणि मुंबई इथे बैठक होत आहे। ही देशव्यापी होणार आहे। यासाठी आम्ही दिल्लीला 29 आणि 30 तारखेला बैठक घेतोय। या 30 तारखेच्या बैठकीमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि वर नॉर्थला दिल्ली, UP, बिहार, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यातले प्रतिनिधी येतील। त्यामध्ये बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, कुर्मी असेल, कुणबी असेल, तेली समाज असेल, अशा मोठे समाज, त्यासोबतच भटके विमुक्त समाज जे आहेत त्यामध्ये उतारी असतील, बेलदार असतील, भिवर असतील, मच्छीमार असतील, लोहार, सुतार, बंजारा किंवा बंजारी, धनगर अशा लोकांना सुद्धा आम्ही एकत्रित येऊन ह्या सभा करतोय। आणि या सर्वांना घेऊन आमचा जो कूच असेल तो दिल्लीकडे असेल। 1 सप्टेंबरपासून 1 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण सुरू होतील, धरणे आंदोलन सुरू होतील, तालुक्यामध्ये जनजागरण सभा, गावात जनजागरण सभा सुरू होतील। आणि दिल्लीला सुद्धा वेळ पडली तर दिल्लीला सुद्धा आम्ही जंतर मंतर आणि रामलीला मैदान इथे आंदोलन करू। त्यासाठीची आमची तयारी दिल्लीत सुद्धा असेल। लोकवाहिनी मीडियाकरिता सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।